बॅटिंग करायची आहे या गोष्टीची नोंद घ्या। मला आठवतंय दापोड्याच्या वीर तानाजी क्रीडांगणावरती अशीच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता शहापूरच्या संघाने। अर्जुन बांगरने असाच निर्णय फिल्डिंग करण्याचा घेतला होता, पण बघा शेवटी डिसिजन वरती सगळे अवलंबून असतात। जर इथे फिल्डिंग चांगली गेली, बॉलिंग चांगली झाली, कमी धावसंख्येवरती रोखलं तर आपटी संघाला इथे ते पराभूत करू शकतात। पण आपटी संघ बघूया इथून बॅटिंगसाठी तयार आहे। 3 ओव्हरची मॅच आहे, बॉल द्यायचा आहे त्यांना, बॉल द्या, बॉल द्या। कॅप्टनचे बॉल आहेत आणि काय जबरदस्त धावा आज बरसल्या। 90 धावा मानलीपाडाने केलेल्या आहेत। अशा संघाविरुद्ध आपटीला एक मोठी धावसंख्या उभी करावी लागेल। ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल होईल मनीष आणि कौशल। काय पॉवर प्ले एक ओव्हर का ठेवायचं की नाही असं विचारत आहे। 3 ओव्हर मध्ये नकोच आहे पॉवर प्ले, ऍक्च्युली नसतोच, तर पॉवर प्ले नसेल तर आणखीन एक अर्धशतक झालं तर तौसिफभाई शेंदू यांच्याकडनं किती मिळतील? 2000। क्या बात आहे, बघूया 2000 इथे प्राप्त होतील का? 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 50 होतील का? 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 90 झाल्यात, 56 झाल्यात, 3 ओव्हरच्या मॅच मध्ये होऊ शकतात। अर्धशतक जर झळकावलं तर मिळतील 2000 रुपये तौसिफभाई शेंदू याचकडनं, ज्यांच्या उपस्थितीत आपण उद्घाटन सोहळा पार पाडला कालच्या दिवसामध्ये। एक दिलदार असं व्यक्तिमत्व, क्रिकेट असो बैलगाडा शर्यत असो हा त्यांचा आवडीचा विषय आणि नेहमीच खेळाडूंना मोटिवेट करत असतात। बॉलिंग मार्ग तयार मनोज मानलीपाडाचा फ्रंट लाईन बॉलर, ज्याला संघ नायकाच्या भूमिकेत आपण बघितला। स्ट्राईकला मनीष, गावदेवी आपटी संघाची रन मशीन नावांचं यंत्र तयार। सेमीफायनल क्रमांक 1 पहिला बॉल, ओहो पहिल्याच बॉल वरती मनीषचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय। क्लीन बोल्ड, फलंदाज बाद। ऑन झाल्यात, एज होती, त्यानंतर चेंडू धडकला एष्ट्यांवरती आणि आपण बघतोय की कालचा दिवस ज्याने गाजवला, अपेक्षा होती की या महत्त्वाच्या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून काही रन्स येतील, पण शेवटी क्रिकेट आहे, काल जे घडलं ते आज घडेल का देखील प्रश्न आहे। मागच्या मॅच मध्ये काय केलं ते महत्त्वाचं नाही, चालू मॅच मध्ये तुम्ही काय कराल। सचिन तेंडुलकर यांना रमाकांत आचरेकरांनी कान मंत्र दिला होता की मागच्या मॅच मध्ये तू काय केले हे तुला विसरावं लागेल, तू पुढच्या मॅच मध्ये काय करशील, कारण प्रत्येक मॅच नवीन असते, समोरचा प्रतिस्पर्धी नवीन असतो, परिस्थिती नवीन असते। इथे मात्र हा चेंडू समोर पडलाय, इथे बॉल वरती येणं गरजेचं होतं, पण चेंडूची वाट बघितली आणि त्यामुळे ती वाट लागली, चेंडू सीमा पार, हा चौकार।
बॉल विकेट, दुसरा बॉल सीमारेषे बाहेर. फिल्डरला पायावरती, पायाला थोडासा क्रॅम्प आलाय मला असं वाटतंय. बऱ्याचदा या गोष्टी मैदानावरती घडत असतात, त्यामुळे तो फिल्डर आता 30 यार्डमध्ये फिल्डिंगसाठी येईल. त्याच्याऐवजी त्याच्या जागेवरती दुसरा फिल्डर मैदानावरती डीपमध्ये पोहोचतोय. धावा 4 आहेत, 4ने अकाउंट ओपन होतोय गावदेवी क्रिकेट संघ आपटीचा. विकेटने सुरुवात झाली होती. स्पीड अप करा, लक्षात असू द्या. बघा फरक आम्हाला काही पडणार नाही, पण सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करताना तुम्हाला पडू शकतो. आम्हाला काय अंधार पडला तर मॅच थांबली तर आम्हाला घरीच जायचं आहे. बऱ्याच जागा वाटते कॉमेंटेटर घाई करतात, पण असं नाही मित्रांनो. मॅच थांबायला नको. सेकंड इनिंगमध्ये काळोख पडला की तुम्हाला चेंडू व्यवस्थित साईट होणार नाही. बघा आमचे चुम्मा यांचं खरं नाव माहीत पडलंय, हुसेन नाव आहे. चुम्मा इतक्या जवळ आल्यात की मला भीती वाटते मला चुम्मा घेतील. तर गोविंदचे समर्थक फॅन्स आलेले आहेत, गोविंद ऑटोग्राफ देतोय त्यांना. ओ हो, चांगला चेंडू, बॅटची एज गेलाय मागे फाईन लेगला. फिल्डिंग चांगली झाली आहे. 2 धावा होतील का? थ्रो आला होता, पण वेगाने या 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 6. मैदानावरती आणखीन एक धक्का लागतोय. जनार्दन बाद होत आहे 6 धावांचं योगदान देऊन. न्यू बॅटर मैदानावरती येतोय. त्या ठिकाणी आपण बघतोय सन्नी धावा धावफलकावरती आहेत एकूण 8. चांगलं कमबॅक झालंय. 6 झालेत, माफ करा. थोडंसं चुकून तिथे तो आमचा बॉलिंग मार्कवर मनोज. स्वीप करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे. हलकसा अपील पंचांना त्या ठिकाणी केले जाते, पंचांकडे. डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती. 5 चेंडूमध्ये केवळ 6 धावा आल्या, 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. बॉलिंग मार्कवर मनोज, अत्यंत अनुभवी गोलंदाज. आपल्या बॉलिंगच्या बळावरती मनोजने कित्येकदा संघाला तारलेले. टॉप एज फिल्डर खूप दूर आहे चेंडू पासून आणि या ठिकाणी 2 धावा वेगाने पूर्ण करतायत. 2 धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 8 धावा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आलेले आहेत. किमान 3 ओव्हरमध्ये इथून एक 35 ते 40 धावा जर झाल्या तर एक चांगली मॅच होऊ शकते. पण त्यासाठी आपटीच्या फलंदाजांना मेहनत करावी लागेल. स्पेशली कौशल आणि सनीला इथे खेळावं लागेल. मनीष बाद झाला, तो सगळ्यात मोठा धक्का होता. जनार्दननेही चौकाराने सुरुवात केली, पण आणखीन 2 धावा ॲड करून तो बाद झाला. बॉलिंग मार्कवर मनीषला आणलेले. पहिल्या ओव्हरच्या नंतर आपण 8 धावा बघतोय. 2 महत्त्वाचे विकेट गमावलेले आहेत गावदेवी क्रिकेट संघ आपटीने. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत योग्य मानवी पाडाचा. पिचिंग आउटसाइड दिली एक स्टंप. यावेळेस मात्र धावचीसाठी प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करताय. पंचांच्या भूमिकेत बाळा इकारी सर आणि त्याचबरोबर जतीन भुयाल सर. आमचे मुन्ना पठाण ड्रॉसाठी गेलेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकचे आज ड्रॉ आहेत आणि त्यांच्या पॅनलला त्या ठिकाणी बोलवण्यात आलंय. काहीतरी चर्चा बहुतेक करायची मीटिंग आहे. हा चेंडू सरळ निघतोय विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल येतोय.
18 तारखेला सुरुवात होते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची आणि 2 मार्चला सांगता समारोप शेवटचा दिवस असणार आहे. यंदा लीग फॉर्मॅटमध्ये ऑल इंडिया ओपन तुम्हाला बघायला मिळेल. काही संघ भिवंडीचे देखील आहेत. समोर लॉंग ऑनला फिल्डर चेंडूच्या खाली, फलंदाज बाद, 1 मोर विकेट डाऊन. झेल टिपलाय विशालने. मैदानावरती सनीच्या सोबतीला त्याचा बंधुराज महेश त्या ठिकाणी येतोय. काल या दोघांनी खूप जबरदस्त पार्टनरशिप केली. महेशने काल 26 धावांची एक विस्फोटक खेळी साकारली. आज 2 बंधूंना आपण पार्टनरशिप करताना बघितलं. आज बघूया या मॅच मध्ये हे 2 भाऊ काय करतायत, कारण आता त्यांच्या हिश्श्यामध्ये केवळ 9 चेंडू आहेत. 10 आहेत, कारण की आपण बघितलं एक वाईड आहे. स्क्वेअर लेगला गेलाय, गॅप मोठी आहे, फिल्डर कव्हर करताय, तिथे झाले चूक, चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. मैदानाच्या बाहेर जितका शांत मैदानात तितकाच आक्रमक महेश आल्या आल्याच इरादा स्पष्ट करतो. माहिती आहे संघ अडचणीत आहे, धावा फार कमी आहेत, या धावसंख्येला गती प्रदान करावी लागेल, त्यासाठी मैदानावरती लढावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, तरच ही धावसंख्या उभी करता येईल. समोर ताकदवर संघ मानिवली पाडा. यावेळेस मात्र संपर्क नाही झाला व्यवस्थित. चेंडू घेत जातोय गलीच्या दिशेने. लेग बायचा इशारा अंपायर करतायत आणि लेग बायच्या रूपाने एक धावसंख्या धाव फलकावरती आपण बघतोय 14 धावा झालेल्या आहेत. त्यावरची अजूनही 2 चेंडू शेष आहेत. एकूण 8 चेंडू डावात शिल्लक आहेत. या 8 चेंडू मध्ये प्रयत्न करतील आणखीन 15 ते 20 धावा करण्याचा. स्ट्राईकला सनी, बॉलिंग मार्कवर मनीष. आडव्या बॅटने खेचलाय, टायमिंग प्रॉपर झाला नाही, झेलची शक्यता, झेल झालाय ड्रॉप. येत आहेत या 2 धावा आणि 2 धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. लियाकत मुंडे यांचं आगमन झालेलं आहे, स्वागत आहे. आपण सन्मान करूया तौसीफ भाई यांच्या शुभ हस्ते. लियाकत जी आइए, आपका सम्मान हम करना चाहेंगे यहाँ पर. तौसीफ सिंधु इनके हाथों से शुभ सम्मान किया जाएगा. ओहो, उचललाय, गेलाय थेट सीमारेषे बाहेर. झेल सोडला होता, परिणाम तर भोगावे लागतील. 6 धावा. स्ट्राईकला महेश. इनरे चेंडू मागे, विकेट किपर सनी फार पुढे निघून आले आणि नक्कीच सनी म्हणतायत की काय करतोय भावा, पण शेवटी विकेट तर गेलेली आहे आणि इथून मात्र
सनी बाद होतोय आणि मैदानावरती लागतोय हा धक्का चौथा. न्यू बॅटर मैदानावरती पराग. रनआउटच्या रूपाने फलंदाज सनी बाद झालाय. बॉलिंग मार्ग प्रशांत. फुलटॉस लॉफ्ट केलाय गॅप मध्ये फिल्डर नाही पोहोचू शकले. चेंडू पोहोचलाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या धावफलकावरती या चौकाराच्या साह्याने जाऊन पोहोचले 26च्या घरामध्ये. अजूनही 4 चेंडू शेष आहेत. महेश स्ट्राईक वरती 2 चौका त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. हा देखील हवेत आहे. फिल्डर स्क्वेअर लेगला आधी पुढे आले नंतर मागे गेले. झेल कठीण होता पकडणं त्यामुळे चेंडूला अडवणं योग्य वाटलं त्यांना आणि या 2 धावा इथून मिळत आहेत. महेशला 2 धावा, टीम आपटीला धावसंख्या 28 धावा धावफलकावरती. अखेरचं षटक प्रगतीपथावरती. 3 चेंडू शेष आहेत. पराग काहीतरी चर्चा करतात महेशशी. महेशने 4 बॉलमध्ये 10 धावा केलेल्या आहेत पण आणखीन 3 बॉल आहेत. या 3 बॉलमध्ये 2 हिट मोठे आले तर एक चांगली टोटल धावफलकावरती बघायला मिळेल. हो हो वेगवान चेंडू. काय जबरदस्त विकेट किपिंग बघा. यष्टांच्या मागे हा चेंडू अगदी जमिनी समांतर स्वतःला झोकून दिला. चेंडूला थांबवला. हा डॉट बॉल. प्रशांत खूप चांगलं कमबॅक प्रशांतचं. प्रशांतच्या ओव्हरमध्ये केवळ 6 धावा 4 बॉलमध्ये आलेले आहेत. आणखीन 2 चेंडू त्याला मोजून मापून टाकावे लागतील. खेळतायत लॉंग ऑन मिड विकेटच्या मधून गेला चेंडू सीमा पार. महेशच्या बॅट मधून 3रा चौकार. धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या 32. वेगवान चेंडू. बॅटचा संपर्क नाही. धावचीची संधी. फलंदाज होईल बाद. अशा प्रकारे सत्र पहिलं संपन्न होते. मैदानावरती जय बजरंग प्रतीक 11 मानलीपाडा संघाने फिल्डिंग करत असताना गावदेवी आपटी संघाला 3 ओव्हरमध्ये रोखलेले आहे. ते म्हणजे एकूण 32 धावसंख्येवरती आणि 33 धावा त्यांना 11.00च्या सरासरीने प्रति ओव्हर मागे करायचे आहेत. 33 धावांची गरज आहे विजयासाठी.
मॅच कडे दुसऱ्या सत्राला प्रारंभ होतोय. 33 धावांची गरज विजयासाठी 18 चेंडू मध्ये करायचे आहेत. मनीष बॉलिंग मार्ग तयार. बॅटिंग मध्ये अपयश आलंय. ते अपयश बॉलिंग मध्ये धुवून काढावं लागेल आणि या मैदानावरती या पहिल्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करावे लागतील. पण विसरता कामा नये मैदानावरती दिनेश निलेशची ही अत्यंत विस्फोटक जोडी सलामीला. पहिलाच बॉल हवेत. झेलची शक्यता तुम्ही आघात दिला होता, आम्ही सुद्धा देणार. पहिल्या बॉल वरती मनीषला बाद केलं होतं, मनीषने केलंय बाद. इथे मात्र फलंदाज दिनेशला पहिला धक्का. मॅच कडे फोकस करूया. दिनेश मागच्या सामन्याचा हिरो, अर्धशतक वीर, शून्यावरती बाद. यालाच म्हणतात क्रिकेट मित्रांनो, कभी हिरो तो कभी झिरो. हा खेळ तुम्हाला कधी राजा बनवतो, कधी बनवतो रंग. आणि या मॅच मध्ये मजा येईल. मनीष हा चेंडू फाईन लेगला गेलाय, सीमा पार. सारं काही तसंच घडतंय जे पहिल्या इनिंग मध्ये घडलं. पहिल्या बॉल वरती मनोजच्या विकेट, नंतर चौकार. इथे आपण तेच चित्र बघतोय. 4 धावा. मनीष ओव्हर द विकेट. ओहो, तेज तर्रार, गतिमान, वेगवान, वेगावरती होऊन स्वार. मनीष करतोय गोलंदाजी अत्यंत सुंदर. काय बॉलिंग होते, अशाच बॉलिंगची गरज आहे. 33 धावा रोखायच्या आहेत, त्या रोखण्यासाठी अचूकता महत्वाची आहे. स्लोअर वन हा देखील गेला मागे. मी आधीच म्हटलं की धाव संख्या जर 34-35 राहिली तर या मॅच मध्ये फाईट करेल आपटी संघ. सहजासहजी हार मानणार नाही. सेकंड इनिंग मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये धाव संख्येला गवसणी घालणं फार कठीण काम असतं. हा देखील जणू काय हे 3 चेंडू एकमेकांची कार्बन कॉपी होती, झेरॉक्स कॉपी होती. आणि बघा, गोलंदाज तोच खरा असतो जो फलंदाजाचा अभ्यास करतोय. माहिती आहे मनीषला फुटवर्कचा वापर होत नाही. प्रशांतचा चौकार जरूर आला होता बॅटची एज लागून, पण पुढचे 3 चेंडू डॉट. हा देखील गेला मागे. कॉन्फिडंटचं लाऊड अपील. पंचांना विचारला जातोय प्रश्न. पंचांनी नकारार्थी मान डोलावलेली आहे. रिव्ह्यू फक्त असणार भीमर साठी आणि असणार आहे रनआउट साठी. आपल्याकडे कुठल्याही प्रकारची इंटरनॅशनल टेक्नॉलॉजी नाहीये, स्निकोमीटर नाहीये, अल्ट्रा एज नाहीये. त्यामुळे अशा प्रकारचे डिसिजन थर्ड अंपायर देऊ शकत नाही. फिल्डिंग लगेच लावा. षटक संपलं पहिला. काय जबरदस्त षटक. पहिल्या 2 बॉल मध्ये 1 चौकार, 1 विकेट आणि सलगचे 4 चेंडू येत आहेत निर्धाव. धावा धावफलकावरती 4. 12 चेंडू शेष. 29 धावांची गरज. 14.5 धावांची आवश्यक गती. फिल्डिंग लगेच लावा. वेळ जास्त घेऊ नका. मॅचचा रिदम जाऊ देऊ नका. टीम आपटी संघनायकाला सूचना आहे, सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज नाहीये. फिल्डिंग लगेच लावा. 12 चेंडू 29 करायचे आहेत. मनीषने जे बॅटिंग मधून गमावलं होतं ते बॉलिंग मधून कमावून दिले. पण पुढच्या 2 गोलंदाजांना मनीष सारखीच बॉलिंग करावी लागेल. मनीष नंतर बॉलिंग मार्कवर आर्यनला आणले. 12 बॉल मध्ये 29 धावांची गरज. प्रशांतला शांत ठेवला. 4 बॉल सलग डॉट फेस केले. स्ट्राइक वरती पहिल्यांदाच येतो आता मात्र निलेश. 12 चेंडू 29, 12 गेंदों में 29 रनों की दरकार.
हा देखील गेलाय यष्टांच्या मागे. मनीषच्या पावलावर पाऊल ठेवून आर्यनने देखील फेकलाय डॉट बॉल. मागचे 5 चेंडू डॉट सलग आलेले आहेत. चेंडू शिल्लक आहेत 11. 29 धावांची गरज. ज्या संघाने 90 धावांचा डोंगर उभा केला त्यांना 33 करायचे आहेत. हा देखील सरळ यष्टांच्या मागे बॅक टू बॅक. दुसरा चेंडू डॉट. 6 चेंडू डॉट गेल्यात. जवळजवळ 1 षटक वाया गेलंय आणि काय मॅच रंगते. विजयासाठी आता चेंडू शिल्लक असतील 10. 29 ची गरज. हा देखील मागे. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी या पद्धतीने बॅटिंग होते. चेंडू समजत नाहीत, उमगत नाहीत आणि इथे मात्र आपण बघतोय 7 चेंडू सलग डॉट आल्यात. वॉट बॉलिंग. आर्यन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. हा देखील गेलाय यष्टांच्या मागे. जणू काय या मैदानावरती विकेट किपर आणि गोलंदाजांमध्येच ही मॅच सुरू आहे. सगळे चेंडू मागे गेले. जवळजवळ 8 चेंडू डॉट. व्हॉट अ मॅच. मेडन ओव्हर टाकली तर फहीम जुवार यांच्याकडनं 500 रुपये. हवेत झेलची शक्यता. फलंदाज बाद. आणखी एक धक्का. एकही धाव नाही. 1 विकेट. मेडन ओव्हर टाकली तर आदरणीय आमचे आधारस्तंभ फहीमभाई जुवारी यांच्याकडनं मिळतील 500 रुपये. अखेरचा बॉल. हा चेंडू स्लोअर वन. यावेळेस मात्र बघूया. आणि अशा प्रकारे या स्पर्धेतलं हे दुसरं मेडन षटक. 500 रुपयाची कमाई फहीमभाई यांच्याकडनं मिळतील 500 रुपये. 12-29 ची गरज. आता येऊन टेबले 6 वरती. मनीष नंतर आर्यनने इथे बॉलिंग मध्ये थांबून ठेवला. मैदानावरती मानवी पाडाच्या फलंदाजांना ठोक डीजे. हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात. अपील कॉट बिहाइंडचं. पण इथे काय घडलंय. धावचीची संधी होती. बायच्या रूपाने धाव आणि काय गोलंदाजी झाली या मैदानावरती. आपटी संघाने इम्प्रेस केला. मनीषने बॅटिंग मध्ये निराशा केली पण बॉलिंग मध्ये 4 धावा खर्च केल्या. 1 विकेट. आणि आर्यनने मात्र एकही धाव नाही. 1 विकेट प्राप्त केलाय. 5 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. ऑन साइड ला गॅप मध्ये जाईल चेंडू सीमा पार. येतो हा चौकार. मारावेत लागतील. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. या चुका टाळाव्या लागतील.
जी मेहनत आर्यनने मनीषने केली आहे ते मेहनतीला फळ मिळून देण्याचं काम परागला करायचंय. 4 बॉल 23. फुल टॉस, पॉवरला स्ट्रोक गेला स्क्वेअर लेगला. जवळजवळ विजयावरती शिक्का मोर्तब झाले गावदेवी क्रिकेट संघ आपटीचा. मी आधीच म्हटलं की टॉस जिंकल्यानंतर नयनशी मी नयनला विचारला की हा निर्णय योग्य वाटतो का. बोरशेती संघाने हेच केलं होतं दापोडेच्या मैदानावरती, हाच डिसिजन घेतला होता गिलच्या टीमने. यंदाच्या हंगामात अंधार पडल्यानंतर चेसिंग करताना अडचणी येतात, त्याच अडचणी आलेल्या आहेत. ज्या संघाने 90 धावा केल्या त्या संघाला वाटलं की आपण 40 जरी झाल्या तरी चेस करू, पण क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ. या खेळामध्ये आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्या गोष्टी घडत नाही आणि कधी कधी अशा गोष्टी घडतात ज्याचा विचार आपण स्वप्नात देखील करत नाही. सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ कित्येकांना इथून या खेळाने मात्र मोठमोठे उलटफेर दाखवलेले आहेत. हा तोच उलटफेर या सेमीफायनल मध्ये आपण बघतोय. फुल करतायत. जत्रा संपल्यानंतर दुकान मांडून काही उपयोग नसतो. हा चौकार आलाय, हे चौकार आधी यायला हवे होते, हे षटकार आधी यायला हवे होते. या मॅच मध्ये मानुलीपाडा संघाला विजय प्राप्त करता आला असता. प्रत्येक वेळी दिनेश खेळेल का, प्रत्येक वेळी निलेश खेळेल का, बाकीच्या फलंदाजांची जबाबदारी नाही का. हा खेळ सांघिक खेळ आहे. दिनेश निलेशने मागच्या मॅच मध्ये रेकॉर्ड प्रस्थापित केला, पण बाकीच्या फलंदाजांनी मात्र या मॅच मध्ये लढायला हवं होतं. स्विच हिट आणि अशा प्रकारे इथून हा सामना जिंकलाय. सेमी फायनल मध्ये विजय प्राप्त करून गावदेवी क्रिकेट संघ पोहोचलाय. वाउलीकर चषक 20-25 च्या अंतिम फेरीमध्ये. वेल प्लेड आपटी. अभिनंदन तमाम आपटीकरांचा.